योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 2 अध्याय 18 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. मंडळी 4. थुअतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. थुअतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोनपितळासारखे आहेत. तो देवाचा पुत्र म्हणतो. तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यापेक्षा अधिक आहेत. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकास तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळा जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरणे यांची पारख करणारा आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईन. थुअतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही. इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीतात, तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील, आणि मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, हे वचन तू आम्हाला सांगितलेलं आहे. प्रभू, हे वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हे देवबापा, या वचनाचा अभ्यास करत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, कारण ह्या वचनांमध्ये प्रभू तुझ्या मंडळांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, ह्या 4थ्या मंडळीला जे काही प्रिय प्रभू येशू तुझ्या दासाला लिहून ठेवण्यासाठी तू सांगितलेलं आहे, प्रभू त्या गोष्टींचा उलगडा तू आम्हा प्रत्येकाला तू कर. तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, ह्या वचनाचा उपयोग आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. आणि प्रिय प्रभू येशू, आम्हाला जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तू दूर ठेव. प्रभू, खरोखर आम्ही विजय मिळवणार पाहिजे. जर आम्ही विजय मिळवत नाही तर आम्ही तुझ्या राज्यामध्ये येऊ शकत नाही. होय पित्या परमेश्वरा, आज आमच्या या मंडळांमध्ये व्यभिचार करणारे आणि प्रिय प्रभू येशू जार कर्म करणारे, या सर्व वाईट म्हटलेले सर्व फसवणारे लोक ह्या मंडळीमध्ये आहेत. त्या परमेश्वरा, हे देवबापा, तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर. आमच्या ह्या मंडळांमधून ही घाण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. पवित्र अशा मंडळात तू कर. हो पित्या परमेश्वरा, मंडळीला कोणत्याही प्रकारची सुरकती असू नये. हो पित्या परमेश्वरा, प्रभू, या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल. आमचे अपराध तू आम्हाला दाखवून दे, आणि प्रभू त्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव होऊ दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, कालच्या सर्व प्रार्थना सभा तू आशीर्वादित केल्यास, आणि प्रभू तू प्रत्येक तुझ्या दासींसंगती तू बोललास, तुझ्या लोकांसंगती बोललास, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत.
ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व अनैतिक गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू, तू आमचा सांभाळ तू कर. ओ पित्या परमेश्वरा, प्रभू येशू, तू आम्हाला तुझ्या पवित्रतेत तू वाढव, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढव. प्रभू, आम्हाला सर्व विटळणाऱ्या, ज्या जीवनाला विटळणाऱ्या गोष्टी आहेत प्रभू, त्या सर्व विटळणाऱ्या गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू उतर. तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अभिषेक तू कर. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी आजार, सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रत्येकाला शांती, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती प्रस्थापित होऊ दे. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी शांती प्रस्थापित होऊ दे. प्रभू, सर्व अनुचित प्रकारांपासून, सर्व वाईट संकटापासून प्रिय प्रभू येशू प्रत्येकाच्या कुटुंबाचं तू रक्षण कर. विशेष करून प्रिय प्रभू येशू आमचा देश, आमचं राज्य प्रिय प्रभू येशू, आमच्या देशावरती, आमच्या राज्यावरती प्रिय प्रभू येशू तुझी कृपा, तुझी दया उतरू दे. आम्हा प्रत्येकाला प्रिय प्रभू येशू सर्व अनैतिक गोष्टीपासून, फसवणाऱ्या गोष्टीपासून, फसवणारा दुष्टात्मा, अनैतिक असणारा दुष्टात्मा, व्यभिचाराचा दुष्टात्मा, मूर्तीपूजेचा दुष्टात्मा आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू, रक्ते जय, पवित्र आत्म्याची जय. हालेलुया, थँक्यू जीसस, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पवित्र प्रभू येशू, तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे. तू आम्हाला प्रार्थना करण्यासाठी तू तत्पर तू का प्रभू, तुझ्या जवळ येण्यासाठी, तुझ्या चरणाजवळ बसण्यासाठी प्रभू, तुझ्या संगती बोलण्यासाठी, तुझ्या वचनामध्ये रमून जाण्यासाठी ओ पित्या परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, तुझ्यामध्ये तू वाढव, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढव, तुझ्या पवित्रतेमध्ये वाढव. प्रभू, आमच्या अंतःकरण तू उघड कर, आमचे कान तू उघड कर, आमचे विचार तू उघडे कर. ओ पित्या परमेश्वरा, आंधळे झालेले डोळे तू उघडे कर. या भौतिक जगातूनच्या परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढ. प्रभू, आम्ही जगामध्ये मिसळून चालू नये, तर प्रभू तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये आम्ही चालावं, वाढावं आणि प्रिय प्रभू येशू, ह्या तुझ्या लोकांची जी लोक प्रजा आहे प्रभू, त्या प्रजेपर्यंत तुझं वचन न्यावं. यासाठी प्रभू, प्रत्येक दासदासीला मला तू सहाय्य, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं संरक्षण कर. प्रभू, जे संकटामध्ये आहेत, जे निराशित आहेत, जे आजारी आहेत, जे पीडांमध्ये आहेत प्रभू, जे दुष्टात्म्यांच्या बंधनामध्ये आहेत, त्या सर्वांवरती तू दया कर प्रभू. तू प्रत्येकाला तू पूर्णपणे आरोग्य तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला आप्पा बापा बोलून हाक मारत आहोत. प्रत्येकाचं कुटुंब तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक दासीला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. प्रभू, आम्हाला तुझ्याशी प्रामाणिक राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ओ प्रिय प्रभू येशू, तुझ्या विरोधात बोलणारे दुरात्मे प्रिय
प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये तू बदल कर, त्यांच्यावरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पवित्र पिता परमेश्वरा, तुझ्या अभिषेकाने तू आम्हा प्रत्येकाला चालव. तुझ्या अभिषेकाने तू भर, तुझ्या सजीवनाने तू भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया प्रभू, हे जे वचन कुणी ऐकतील प्रभू, हे जे वचन कुणी ऐकतील, ही जे प्रार्थना कुणी ऐकतील, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती तू प्रस्थापित करीत आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. त्या प्रत्येकाच्या जीवनामधील सर्व बंधन तुटल्या जात आहे. सर्व जड पडलेलं शरीर, सर्व जड पडलेलं डोकं तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू खट टाकत आहे. होय पित्या परमेश्वरा, तू आमची प्रार्थना तू ऐकत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती त्याग कर प्रभू. आज आम्हाला ही जी पश्चातापाची वेळ तू आम्हाला दिलेली आहे, पश्चातापाची संधी दिलेली आहे प्रभू, त्याचा आम्ही उपयोग करून आमच्या जीवनामध्ये पश्चातापी अंतःकरण तू दे. तू आम्हाला क्षमा कर आणि प्रिय प्रभू येशू, कारण तुझा येण्याचा दिवस समीप आलेला आहे. तुझं स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हो पित्या परमेश्वर, त्यासाठी तू आम्हा प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लेकराला, प्रत्येक वृद्धाला तू तयार कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. पवित्र प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं संरक्षण कर. आज दिवसभरातील होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा, उपास, या सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. हे देवा, आमच्या जीवनामध्ये असलेल्या सर्व आजार, रोग राही, तुला न आवडणाऱ्या गोष्टी, घाणेरडे पाप, हे पुन्हा एकदा प्रभू तू काढून टाक. आम्हाला स्वच्छ कर, स्वच्छ कर. पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि ही तू पुढची वेळ आज सर्व काही तुझ्या पवित्र चरणावर समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रियान, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आमच्या या नंबरवरती संपर्क करा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून देवा आपल्याला सांभाळो. आमेन. आमेन.